नमस्कार मंडळी, हॅपी दसरा। आज धनतेरस आहे। मी शॉपिंग केली आहे, बघूया काय काय केली आहे। फर्स्ट टाइम मी पूजा करते धनतेरसची। काही चुकलं तर कमेंटमध्ये सांगा कशी केली आहे ती पूजा। खूप लेट झाले मला पूजा करायला, 7 वाजून गेले। तयारी करूया पूजेची। फ्रेश झाले थोडंसं। घरातले सर्व गावी गेलेत, पाणी भरायचं राहिलं होतं। भांडी लावायला विसरून गेले होते मी। सकाळची भांडी आता लावते। एक साईडला कुकर लावते जेवणाचं। एकटीच आहे तरी पण जेवण तर बनवणारच, बाहेरचं नाही जमत। नाश्त्याला मका आणलाय, बघूया। 7 वाजून गेले। पूजेची तयारी सुद्धा करायची आहे। पटकन कुकर लावते। हार विणायचा राहिला होता माझा, तो मोठा विणते मी। देव सांभाळून घेईल। भूक लागली आहे पण तहानीच भागवलंय। तयारी तर केली आहे मी, तुम्ही सांगा काही चुकलं असेल तर। पूजा झाली आहे माझी। कुकर खोलतीये, जेवणाला लागूया परत। नाश्त्याला बनवलेला मका मी जेवतानाच खाणार आहे। फोडणी देते आमटीला, डाळ तर मी खात नाही। आणि कोकणातली तर नाही आहे मी प्रॉपर, तरीसुद्धा आम्हाला जेवणात खोबरा हा लागतोच, त्यामुळे ते वाटण आहे। कशा व्हिडिओज बनवू मी, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। सकाळची भाकरी मी रात्री खाते, तीच असल्यामुळे राहून जातं जेवण, ते रात्री चालतं। मुलगी असल्यामुळे सिरियल बघावीच लागते आम्हाला जेवताना। पूजेचं सर्व आवरून घेतलंय मी, भांडी पण घासून झाली आहेत माझी। उद्या सकाळी माझी मॉर्निंग आहे, त्यामुळे मी नाश्त्याची तयारी आताच करते। नाश्ता लागतोच। नेक्स्ट मिनी ब्लॉग बनवू की नको हे मला फिश ऑइल ही मेडिसिन आहे, माझ्या ताईसाठी आणली होती। माझ्या आईला विसरली तरी तुम्हीच खाते आता। गावी सामान पाठवायचं आहे, तो मी थोडासा पॅक करते आहे। ब्रश तुम्ही रात्री करता की नाही? मी तर रोज करते, मला ब्रेसेस आहेत। रोज तर मी नाही वाचत पुस्तक। 1.5 महिना झाला मी एकच पुस्तक वाचते आणि त्याचे 17 पेजेसच झाले आहेत। आणि आज मी फक्त व्हिडिओसाठी वाचते तो पुस्तक, महाराजांचा आहे। ब्लॉग कसा वाटला नक्की